हाय फ्रेंड्स, मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे की नाही, आज रात्री पण पाऊस आला आणि त्याच्यामुळे ना लाईट गेली. आता कधी गेली तेच कळलं नाही. त्याच्यामुळे इन्व्हर्टर रात्रभर चालू होतं आणि ते नेमकं आत्ता थोड्या वेळापूर्वी बंद पडले. आणि तुम्हाला सांगू का, आत्ताच असं तुम्ही बघताय आता आणखी झाकाळलेले आणि मला वाटते साधारण अर्धा तासापूर्वी किंवा 20 मिनिटापूर्वी ते इन्व्हर्टर बंद पडले. घरात तर असा अंधार गुडूप सगळा झाला आणि छान छान असा पाऊस येतो. सकाळ नाही, रात्रभर खरं तर पाऊस होता. आम्हाला आतमध्ये कळत नाही, पण नाना वरती झोपलेले ना, तर वरती त्यांच्या लक्षात येतं. तर ते म्हणले रात्रभर अशाच पद्धतीचा पाऊस आहे. आणि जोपर्यंत आमच्या इथं हा समोरचा जो रस्ता आहे की नाही, त्या रस्त्याच्या पलीकडे तुम्हाला दिसतंय का थोडंसं असं चारा असल्यासारखं, तर तिथनं आणि आमच्या गाडीच्या चाकापासून पाणी वाहिल्याशिवाय ना आमच्या इथं असा मोठा पाऊस झाला असं आमच्या लक्षात येत नाही. कारण की वरचं जे पाणी आहे की नाही ते मग ते असंच खाली येतं ना. कारण की आमच्या इथं काय हे असंच पाणी निघून जातं, त्याच्यामुळे लक्षातच येत नाही की पाऊस किती झाला. सकाळ सकाळ छान अशी सुरुवात झालेली आहे मस्त चांगल्या पावसानं. होय, कुठं चालला तू? स्कूलला चालला? तुझ्या बॅगमध्ये दाखव बरं काय काय काय. शंख. आणखीन काय दाखव. आता रानाच्या बॅगमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काय काय निघतं तुम्ही बघा. बॅगेत फरशीचे तुकडे होते, जे बाहेर बसवलेत ना फरशा, त्याचे इतके मोठे तुकडे होते, ते आत्ताच काढलेत का? त्याच्या बॅगेतनं सगळं काढले. त्याच्या हाताची बांगडी, त्याचं ब्रेसलेट, फरशीचे तुकडे, आता काय शंख, रानाचं कलेक्शन. तर ते फरशी टाकून दिली मी आत्ताच, माहिती का. मी काल रात्री बॅग उचलली, म्हणजे एवढी वजन काय खळखळ वाजायला लागली. आणि ही कसला शंख आहे रानू? फुगलेला. कसा न फुगलेला तो सारखा. आता तो शाळेत चाललाय, त्याचा टायमिंग झालाय. शाळेतनं लवकर माघारी. वज होत नाही तुला? होय ना. तो पण फरशीचं तुकडं काही नेलं तुला पण वज होणार नाही ना. तसलं काही न्यायचं नाही. फक्त अभ्यासाचं न्यायचं. काय काय न्यायचं? पाटी, पेन्सिल, एवढंच. तो काय आणखीन मोठा नाही वही पेन न्यायला. बरं बरं, लाईटीचा पेन घेऊ. होय, बरं बरं, त्याला कॉपी पेन म्हणतात. हां, कॉपी पेन, कॉपी. तो मोठा कधी होणार आहे? बरं बरं, एवढ्या दिवसांनी होणार आहे. चालते, टाटा, बाय बाय. अडकून जा ना. हां, चप्पल पुसून ठेवली नाही का? बरं बरं, थांब देतो. कपडा ओलाच मग पुसून काढायला. गुड बॉय राणा. हा, पुसून काढ स्वच्छ. हा, बर बर. आणि आईच्या मांडीवर बसायचं नाही काय? मी पण येणार आहे रे. आईपासून लांब बसायचं. आईला बाहेर बसू दे. मम्मा काय म्हणली होती आता? काकी येणार आहे तिथं. मी पण येणार आहे चक्कर मारायला. आई शेजारीच बस, पण मांडीवर बसू नको. आणि आईकडे बघू नको, फळ्याकडे बघ. तू चक्कर मार थोड्या वेळाने. काय खेळत बसले काय? नाही, असं आलं पाहिजे ना आपल्याला. हा, त्याच्यामुळे म्हणतो लायटर सारखं खराब कसं काय होतोय. प्रॅक्टिस करत करत आपटतात खाली. आणि परत म्हणा लायटर चलत नाही, टुकटुक करते, ते काही पेटत नाही. बायकांचं असंच राहतं ना. काय करते आता?
मी 2 आठवड्यात भाजीलाच गेले नव्हते, काही ना काही कारणानं आईच गेलत्या. तर आईंनी ही मिरची आणली, असं बघा ना, एकदम फेंट हिरवा रंग असतो ह्याचा. आणि आपण जी दुसरी एकदम तिखट असते की नाही, ती डार्क हिरव्या रंगाची असते. तर ही मिरची आहे ना, काल आम्ही भज्यांसोबत तळली होती की नाही, तर इतकी चवीला छान होती ना, म्हणजे तिखटपणा पण असा प्रमाणात होता आणि अशी छान लागत होती, चविष्ट. तर मग आई म्हटल्या की आज आपण पहिलं असं करायचं ना, डाळीतली मिरची, हिरवी मिरचीचे तुकडे, तर ते करायचे. तर मग सकाळी डाळ भिजू घातली आणि तुम्हाला सांगू का, ही मिरची फक्त आणि फक्त हरभऱ्याच्याच डाळीमध्ये करायची, तरच ती छान लागते. काही नाही, थोड्याशा सोमट पाण्यात भिजू घातली ना, तसं सकाळी भिजू घातलेली. सकाळी मी किती 6-6:30च्या दरम्यान भिजू घातलेली. हे बघा, आता असे 2 तुकडे झाले तरी वाद झाला नाही असे. तर ही भिजली आहे. तर मग मी करणार आहे ती आता. तर ती कशी करायची सांगू का, आमची आजी पण खूप करायची, आमच्या पप्पांना पण ही खूप असलं, ती ताकातली मिरची, ही असली मिरची त्यांना पण खूप आवडायची. तर लसणाचं वाटण नाही करायचं, लसूण हा असा ठेचून घ्यायचा, कांडून म्हणतात तसा. आणि याच लसणामध्ये आहे ना थोडंसं जिरं पण टाकायचं, म्हणजे काय होतं, अशी छान, म्हणजे जिरं नंतर फोडणीत पण टाकायचं, पण ह्याच्यात पण टाकायचं. हा खलबत्ता कधीचा आहे माहिती आहे का, माझे सासरे म्हणजेच आपले नाना यांचं पहिलं चहाचं हॉटेल किंवा टपरी आपण म्हणू शकतो, तशा पद्धतीचं कॅन्टीन होतं आमच्या स्टँडवरती. आणि हा तेव्हाचा खलबत्ता आहे. ते विलायची वगैरे बारीक करण्यासाठी हा खलबत्ता वापरत होते. मग आता ते तरणे होते तेव्हाचा आहे हा, ते आता म्हातारे झाले तरी पण आहे. आमचं भांडणं कमी होतं म्हणजे नाही तर वस्तू राहत नसते. राईट राईट राईट. आमचे नाना कडक आहेत माहितीये का, आमचे भांडणांची झाली नाही. एका तरी भांड्यावर कुठं असं वन दिसतात का बाबा, हे फुटलंय तुटलंय असं कुछ. कधी कधी आपले भांडे येतात ना इतरांचे, तांब्याचे ठोके व्हायचे, ह्यांची हितली तोंड हितली एका सुद्धा ग्लासवर नाही ना, कशावर नाही, कशावर सुद्धा नाही. ही माणसं माळकरी आहेत ना, त्यामुळे तशी आहेत. आम्हीच दोघी राहत आणि निंदर अशा कला 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 कला. बस की आता किती चिसते त्याला. असं थोडंसं जिरं पण वाटलं गेलं पाहिजे ना. आताच म्हणले चेचून नाही घ्यायचं, दिसतं फोडून घ्यायचं. असं स्मेल बघण्याचा यायला लागलाय जिरीचा आणि त्या लसणाचा, ते पण टाकतंय ना, थोडंसं करते. तर ताकातली मिरची कोणाकोणाला आवडते ते सांगा, आणि तुम्ही कशी करता ते सांगा, कारण मी पण करते, पण माझी आजी ज्या पद्धतीनं करायची की नाही, तर ती काहीतरी वेगळीच लागायची. ती काय करायची माहितीये का, संक्रांत झाल्यानंतर आपण जे खण असतात ना, त्या खणामध्ये ती म्हणजे आता थोडक्यात आपण ते गाडगं म्हणू मातीचं, तर त्या गाडग्यामध्ये ना ती अशी मुरण्यासाठी ठेवायची आणि ते गाडगं ठेवायची. आमचं जसं दारामध्ये असं लिंबोणी म्हणजेच लिंबाचं झाड होतं, एका साईडला कोपऱ्यात असं आळं केलं आणि असं लिंबाचं झाड होतं जुन्या पद्धतीची घरं, आणि त्या लिंबाच्या खाली असं गार मातीत ते असं मुरण्यासाठी ठेवायचे. छान लागायची ती मिरची. थोडीशी जिरी मोहरीची फोडणी, हे दुधाचं पातेलं उतरवते. उड्या मारून त्यात जाईल का? काय तर आईंचा उपवास आहे. तेल असं चांगलं गरम होऊ द्यायचं, म्हणजे काय होतं, मोहरी अशी साधारणासारखी ती उडली नाही पाहिजे, छान पटकन ती उडली पाहिजे. आधीच कढीपत्ता असा हा सुट्टा केला. कढई ती लोखंडी आहे, त्यामुळे ती तशी दिसते. मला प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगावं गोष्ट, कारण लोखंडी कढई किंवा तवा तो तसाच दिसत असतो. तो स्टील सारखा असा गोरापान निघत नाही. उलट आपण वापरल ना तसं तसं ह्याचा रंग हा अशा पद्धतीचा होत राहतो. आता हा लसूण जे आहे ना चांगलं, म्हणजे आता मी गॅसचा फ्लेम बारीक केला आणि असा तो लसूण असा मस्त कुरकुरीत असा झाला पाहिजे. आता इथं बघा असा कसा खरपूस हा तळसला गेलाय की नाही, म्हणजे कॅमेऱ्यात कसं दिसतंय माहिती नाही, पण असा छान असा कुरकुरीत असा कडक झालाय तो. आणि मग याच्यात सगळ्यात अगोदर ही हिरवी मिरची टाकायची, आणि ही हिरवी मिरची त्याला व्यवस्थित अशी तळसली गेली पाहिजे, ती कच्ची राहिली नाही पाहिजे. नाहीतर मग काय होईल, जी चव लागायला पाहिजे किंवा जी गोष्ट व्हायला पाहिजे ती मग होणार नाही. बरोबर. नाहीतर ही कच्ची राहिली की नाही, ते तर खूप जास्त तिखट होणार आणि ते काहीतरी वेगळीच अशी थोडीशी चव लागते. त्यामुळे हलवून 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 ही मिरची घ्यायची. खरं तर
बऱ्याचशा वेळेस ती मिरची करताना आहे ना, मातीचा तवा आहे आमच्याकडे, त्या तव्यावरती करतो, कारण की त्याच्यावरती असं काही वेगळीच चव येते. त्यामुळे मी लोखंडी घेतला, तो आता वरती होता तर त्यामुळे आणायचा कंटाळा केला म्हणून लोखंडीकडे घेतली. स्टील किंवा जर्मन मग नाही, अशा पदार्थांसाठी अशीच भांडी वापरायची. प्रत्येकाच्या घरात आहे की नाही, मला असं वाटतं तुम्ही कोणतीही भांडी वापरा, शेवटी कसं असतं प्रत्येकाचं ह्याच्यानुसार असतात त्या गोष्टी, पण एखादी तरी स्टीलची कढई तुमच्याकडे असावी. कारण की अनेक पदार्थ आहेत की जे फक्त, सॉरी मी स्टील म्हणलं का, मला हे म्हणायचं होतं लोखंडी. लोखंडी कढई असायलाच पाहिजे. कारण की आहे ना, लोखंडी भांड्यात खाल्लेलं म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती आहे ना, आपण म्हणतो ना टीनेजरमध्ये असे खूप सगळे पिंपल्स आले, आणि ते पिंपल्स मला एक जणांनी सांगितलं होतं की ते जर तुला कमी करायचे असतील ना तर तू लोखंडी भांड्यातलं खा. तर मी तेव्हाच सांगते माझं, तर असा खरंच फरक पडतो आपल्याला. म्हणजे पुरळ किंवा असं व्हाईट हेड्स असतात ना असे मोठे मोठे. एक वेळ पितळी भांडं नसलं तरी चालेल, पण लोखंडी असावं. हा, पितळीचं कसं ती कलई करा, ती कलई निघून जाणार, मग त्या गोष्टी आणि राहतात. भाजी केल्यावर पितळी स्टोरेज पण करता येत ना, ते हा, बाजूला दुसऱ्या आपण भांड्यात बाजूला काढावं लागतं. ह्याच्यात जरी ठेवली की नाही तर ती काळी पडती, पण ती अशी चवीला छान लागते माहितीये का. ह्याच्यात जर भाजी केली की नाही, रस्सा भाजी, तर त्याचा रस्सा असा काळपट रंगाचा होतो, पण ती छान लागते. पण ते पण जास्त वेळ ठेवू नये असं. हा, मग असं ते लोखंडी ह्याच्यात पण जास्त वेळ ठेवू नये. भाज्या केल्या की काढून घेणं हे गरजेचं आहे. जास्त पण लोह उपयोगी नाही. मग भांडमध्ये आणि काढूनच ठेवतो. कारण की कसं होतं, मला ह्याच्यातलं आवडतं, नानांना पण ह्यातलं आवडतं, पण राधिकाला ह्यातलं आवडत नाही, कारण की ते कलर बदलतो. त्यामुळे मग असं काढून घेतो पटकन. नाही, पण तसं शास्त्र सुद्धा सांगतं लोखंडी भांड्यात किंवा पितळी भांड्यात जास्त वेळ केलेल्या भाज्या ठेवू नयेत. त्यात करायच्या पण जास्त वेळ ठेवायच्या नाही. काढून घेतो. चालेल का हे? नाही काहीच नाही झालं आणखी. तुम्हाला सांगू का, सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की रात्री कधी लाईट गेली माहिती नाही, आणि परत पण ती अशी डिम येत होती. आता बऱ्याच वेळ झालं नव्हती, आता आली आहे, आणि आता फुल लाईट आली आहे, छान वाटतंय. लाईट आली की कसं असं हाय असं वाटतं नाही की. नाही तर तुम्ही बघताय ना, मिरची पण अशी कुरकुरीत झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये ही डाळ टाकायची. डाळ धुवून घेते, डाळ टाकतोय. मीठ टाकायचं राहिले, मग अशी मीठ टाकलं नव्हतं. मीठ टाकून येते. हवं असल्यास थोडीशी हळद तुम्ही टाकू शकता, पण मी टाकणार नाही आहे. सगळ्यात शेवटी आहे ना, याच्यात लिंबाचा रस पिळायचा बरं का. म्हणजे मी ते तुम्हाला दाखवेलच नंतर, पण लिंबाच्या रसामुळे काय होतं, बऱ्याचशा जणांना म्हणजे नाही ना, असं तिखट नाही सहन होतं एवढं पण म्हणजे अर्थातच ते मिरचीचे तुकडेच म्हटल्यानंतर तिखटच लागणार आहे थोडंसं, पण मिरचीच कमी तिखट आहे ना. 1-2-3 मिनिट आपण झाकून ठेवू. मग ती लिंबामुळं काय होतं, त्याचा तिखटपणा कमी होतो. मीठ टाकल्यामुळं असं थोडंसं ते ओलसर झालं, आणि मग तेवढ्याच त्या ओलाव्यामध्ये ही डाळ पण आपली शिजते, किंवा डाळीच्या आतमध्ये तिखटपणा, मीठ हे सगळं जातं. आता याच्यामध्ये तसं तर शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे बरं का, पण टाकल्यामुळे काय होतं, थोडीशी अशी मिळून आल्यासारखी होते ना, नाहीतर म्हणजे अशी कोरडी किंवा वेगळी लागते. असं एकमेकाला ते चिटकून राहतात सगळ्या गोष्टी. असं जाडं भरचं थोडंसं टाकायचं. तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. सध्या पावसाळ्यामुळे छान असं सगळाच भाजीपाला चांगला येतोय, पण तेवढ्याच लवकर तो खराब पण होतो बरं का. स्टोअर करून ठेवायचं म्हटलं की नाही, तर आता पावसाळ्यामुळे ते आधीच असं भिजल्यासारखं वगैरे असतं ना, तर त्याच्यामुळे गॅस आता मी बंद करते. आणि गॅस बंद केल्यानंतर मग याच्यामध्ये चपाती त्याच्यामुळे थोडासा लिंबाचा रस. मिक्स करायचं. हा भारी ना. मिरचीमुळे जास्त हे सुटलं लिंबामुळे. हा बघा, लिंबू, कोथिंबीर, त्यातलं जिरं बघा ना कसं असं करपल्यासारखं झाले, छान असं कुरकुरीत. त्या जेवायला नका येऊ प्लीज, मिरची संपून जाईल. झालीच आहे किती.
आमच्याला असले पदार्थ आवडतात माहिती का. छान पाऊस यायला लागलेला आहे. कसली कशाला. तर आज ह्यांचे एक सिनियर आहेत, त्यांचा निरोप समारंभ आहे. तर हे चाललेले आहेत, कार्यक्रम आहे तिथं. जेवण संपलं. आम्हाला खरं तर उशीर झाला. आणि हे जरा माझ्या आईला द्या. आता रेसिपी केली ती लाटीव वड्या. आणि स्पेशली सांगू का तुम्हाला, राधिकाला पण आईंचं झालं होतं खूप दिवस, तिला करायच्यात. तर त्यामुळे म्हटलं चला तिचं पण होईल आणि रेसिपी पण होईल, म्हणून मग लाटीव वड्या आज रेसिपीला केल्या त्या. म्हटलं मम्मीला पण त्यातल्या 2-3 देऊयात म्हणून तिला दिलेल्यात. आणि आता हे चाललेले आहेत. पाऊस मोठा आलता माहिती आहे का, चांगला पाऊस झाला. आणि आता फटकले म्हणजे असं थोडंसं ढग आहेत आणि असं झाले, मोकळं झाले. अरे का म्हणजे अर्थातच तुझ्यासाठी केलं तर. ते नाही, आई काय म्हणत होत्या, राधिकाला वड्या कोणच घेऊन येत नाही, राधिकाला वड्या कोणच आहे ते आपल्याकडं. म्हणून म्हटलं ती रेसिपी पण होईल. आणि एक तर राधा आमचे बिचारे 4 दिवस झालं, 4 नाही 4 महिने झालं काय खात नाही बिचारे. सकाळी किती चपाती खाल्ली सांग बरं. अर्धीच खाल्ली ना, एक खाल्ली होती. मग मी तो केलेला मिरचू आवडला ना नीला. झाली का तिखट झाली का. मापात आहे ना. हा बाई, ह्यांनी आम्हाला तिखट आवडतं आणि ह्यांना तिखट नको असतं, म्हणून ते आम्हाला ओरडतात. सई तुला नाही खायची. बरं, सईला गर आलाय तोंडात. चला आता मी पण एक खाते.